जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता म्हणून घेतल्या जाणाऱ्या मॉक ड्रिल दरम्यान अहिलानगरमध्ये एक मोठी आणि दुर्दैवी घटना घडली आहे। पोलीस मुख्यालयात प्रात्यक्षिके सुरू असताना अचानक हँड ग्रेनेडचा स्फोट झाला। या दुर्घटनेत 4 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मुळा कालव्यालगत असलेल्या पाणी पुरवठा लिफ्टवरील वीज पंपाचे स्टार्टर, MCB स्विच अशा सुमारे 70,000चा मुद्देमाल चोरांनी लंपास केला। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत नवनाथ गणपत पौधे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जामखेड शहरातील अवैध दारू विक्री विरोधात खर्डा पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई करत 5 ठिकाणी छापे टाकल्यात। तेथून 41,470 रुपयांचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त केला। या प्रकरणी दारूबंदी कायद्यान्वये 5 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत। जामखेड शहरात विविध ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली। त्यांनी खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांना विशेष कारवाईचे आदेश दिले। घोडेगाव परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत शिवाजी खांडेराव नवले यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता फिर्यादी नवले हे दुचाकीवरून घराकडून संभाजीनगरकडे जात होते। मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली। त्यात फिर्यादी जखमी झाले। त्यांना तातडीने घोडेगाव येथील रुग्णालयात व तेथून नगरला हलवण्यात आलं। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचं फिर्यादीत नमूद आहे। घरात घुसलेल्या तिघांनी महिलेच्या गळ्याला चाकू लावत तिला खाली पाडत गळ्यातील दागिने चोरट्यांनी काढून घेतले। महिलेच्या मुलालाही चोरट्यांनी चाकू लावला। या घटनेत घरातील सुमारे 3.25 लाखाचे दागिने व रोकड चोरून नेली आहे। ही घटना वळदगाव येथे घडली। मेघा गोरख नवगिरे या वळदगाव येथे गोपाळ वस्ती येथे राहतात। पती गॅरेजचं काम करून उदरनिर्वाह चालवतात। शुक्रवारी रात्री 8:15च्या सुमारास मेघा या घरात स्वयंपाक करत होत्या तर मुलगा जेवण करत होता। मागच्या दाराने एक अनोळखी व्यक्ती अचानक घरात घुसला। त्याने तोंडाला मास्क लावलेला होता। त्याने घरात येताच नवगिरे यांच्या गळ्याला चाकू लावला व त्यांना खाली पाडून गळ्यातील पोत तोडून घेतली। त्यानंतर आणखी 2 व्यक्ती घरात घुसले असं फिर्यादीत म्हटलंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भूतवाडा तलावात 2 महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे। उन्हाळा कडक असल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत। त्यामुळे 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे। यावर उपाययोजना करून तो कालावधी कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तसेच विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रयत्नातून जामखेडकरांना उजनीचे मुबलक पाणी मिळणार असून त्या योजनेचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी दिली आहे। जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भूतवाडा तलावाची शुक्रवारी नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, मुख्याधिकारी अजय साळवे यांच्यासह नगरसेवकांनी पाहणी केली। तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर नगराध्यक्ष चिंतामणी पत्रकारांशी बोलत होत्या। पातळी शहरातील गायछाप कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्याचे मिनी गंठण हिसकावून पसार झालेल्या मुख्य आरोपीला पातळी पोलिसांनी अटक केलाय। अजय पिराजी पवार असे त्याचं नाव आहे। नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता फिर्यादी राणी वसंत वारे
या साक्षीदार सुनीता सुनील ढोले यांच्यासोबत रस्त्याने पायी जात होत्या. दुचाकीवर आलेल्या तिघांनी रस्ता विचारण्याच्या बहाने जवळ येऊन राणी वारे यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे मिनी गंठण हिसकावून दुचाकीवर पळ काढला. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे कोरके वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास 3 ते 4 अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढवला. घरातील सदस्यांना जबर मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 1,80,000 रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने गुन्हेगारीचा मोड करण्यासाठी आपला कारवाईचा बडगा उचलला असून त्याप्रमाणे कारवाई सुरू केली जात आहे. कोपरगाव शहरात गायींची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल यमनाजी सुंबे, बबन तन्मर यांना कोपरगाव शहरात आयशा कॉलनीत पाठवलं. पोलिसांनी एका घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये छापा टाकला असता तेथे गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्रीला ठेवलं असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी पंचासमक्ष 200 किलो गोमांस व इतर साहित्य जप्त केलं. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल यमनाजी सुंबे यांच्या फिर्यादीवरून शफीक शरीफ कुरेशी व शाहिद शेख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 325 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी 16 जणांना हद्दपारीच्या नोटिसा बजावल्यात. माजी प्राचार्य SV कुलकर्णी सर यांची शोकसभा बाळासाहेब भारदे हायस्कूल सभागृह शेवगाव येथे अनेक विविध पदाधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितलं, तेजस्वी व्हायचं असेल तर यशस्वी व्हावं लागतं. कुलकर्णी सर शिस्त काय असते ते मी कुलकर्णी सरांकडून शिकलो. शिक्षणाबरोबरच आई वडिलांचा आदर करणे हे शिकलो सरांकडून. सरांची एक छडी आयुष्याच्या बदलाकडे घेऊन गेली. आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गोष्टी शिकवणारी ही शाळा आहे. दुसऱ्याला सांगण्या अगोदर स्वतः कृतिशील म्हणून व्यायाम व सामाजिक साहित्यिक अभ्यासक असणारे डॉक्टर SV कुलकर्णी सर यांनी मोठं योगदान दिलं. मृत्यू टाळता येत नाही, परंतु सरांचे कार्य अजर अमर व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. जगण्यामध्ये उतरवणं, अंगीकारणं हे फक्त महात्मेच करू शकतात आणि ही किमया होती या आमच्या समोरच्या दोन्ही महात्म्यांची. पद्मभूषण आदरणीय बाळासाहेब भारदे दादा यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि आदरणीय SV सरांना श्रद्धांजलीचे 2 शब्द अर्पण करतो. खरं तर तेजस्वी व्हायचं असेल तर तपस्वी व्हावं लागतं. जिल्ह्याची खबर बातमध्ये येतेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.